आणि तुझी नोकरी धोक्यात आणली. मी नसते चौकशीला येत. माननीय महिला प्रदेश अध्यक्ष, तुम्ही वरपर्यंत फोन लावा, पत्र पाठवा, ईमेल पाठवा, पण तुम्हाला आमच्या बरोबर चौकशीला यावंच लागेल. वॉरंट आहे माझ्याजवळ, वॉरंट आहे माझ्याजवळ, वॉरंट आहे माझ्याजवळ. पडवळ, आपले संबंध अजून चांगले आहेत म्हणून शांतपणे चौकशी करत होते, पण बहुतेक तुम्हालाच ते नकोय. तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावंच लागल आता. येणे ब्रट ही लई महागात पडल तुला. ते नंतर बघू, आता चला. कॉन्स्टेबल, घेऊन चला यांना. तात्याच्या ज्या काही सिक्रेट मीटिंग्स व्हायच्या, तो ज्या काही उलाढाली करायचा ना, त्या सगळ्या एका फार्म हाऊसवर व्हायच्या. आणि ते फार्म हाऊस इथं आहे. एवढंच नाही, कधी कधी आराम करायला, वेळ प्रसंगी नॉट रिचेबल व्हायला सुद्धा तात्या इथंच जायचा. त्यामुळे आपण सगळ्यात आधी इथं जायचंय. याच्यानंतर आपण जायचं इथं धूम धरण आणि महाबळेश्वरच्या मध्ये, म्हणजे मेन सिटीतनं 70 किलोमीटरच्या अंतरावर तात्याच्या मालकीचे अनेक गोडाऊन आहेत. पाचगणीच्या आजूबाजूला त्याच्या शुभचिंतकांची अनेक ठिकाणं आहेत जिथं चितपाखरू बी फिरकत नाही. कोपरा आणि कोपरा पिंजून काढूया. तात्या जर कुठं लपून बसला असला ना, तर ह्यापैकीच एका जागी कुठं तर लपून बसला असेल. ऐका, त्या प्रत्येक लोकेशनवर जा, गोडाऊनवर जा, फार्म हाऊसवर जा, जिथं जिथं तात्याचं ऑफिस आहे ती सगळी पालती घाला. कुठं ना कुठं तर तो तात्या लपून बसला असेलच. आणि तात्या जरी नाही सापडला तरी मालिनी मॅडम आपल्याला नक्की सापडतील. तो तात्या कुठं लपून बसला असेल ना, तर यापैकीच एका ठिकाणावर लपून बसला असेल. जा. सत्या, फक्त तात्या आणि तात्याची बायको नाही गायब, तर पंकज पण गायब झालाय. पंकज जर आपल्याला घावला, त्याला धुतला, तर पंकज आपल्याला सगळं सांगेल. तात्या कुठे आहे, तात्याची बायको कुठे आहे. एकदम बरोबर आहे तुझं. तो तात्या ना आता एकदम पिसाळल्यासारखा झाला असेल. माझा आणि वाघमारेंचा सूड घेण्यासाठी ना तो कुठल्या बी थराला जाऊ शकतोय. काय बी करून त्या तात्याला तर शोधावंच लागेल. परवा बघितलंच ना लग्नात घातपात करायला कसे गुंड पाठवले होते ते. जयद्या, बोल जयद्या. दादा, लय मोठा मॅटर झालाय बघ. अरे मंजू वहिनी मम्मीला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलात. काय? हो ना. अरे मला काय करावं काय कळणार झालं, लय टेन्शन आलंय बघ मला. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. बलमा चालू कर. काय काय झालं? तू मला हित आणून लई मोठी चूक केलीस. आता फक्त एक फोन फिरवते
आणि तुझ्यावर मानहानीचा दावा ठोकते का नाही बघ. ठीक आहे वकील साहेब. जयद्या, काय झालं? काय बोलले वकील साहेब? पप्पा, मम्मीच्या विरोधात नेमके काय पुरावे सापडलेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अटकपूर्व जामिनाची प्रोसेसच करता येणार नाही असं म्हणले वकील साहेब. बसा बसा. माया सुर्वे, त्या माणसाला ओळखता का? मला तर वाटतं मंजू वहिनींचा काहीतरी गैरसमज झालाय. तात्याच्या बायकोचा आणि मम्मीचा काय संबंध? खरंच मम्मी साहेबांच्या विरोधात पुरावा मिळाला असेल का एक जाऊबाईंना? त्यांना काही भनक लागली असेल ना तर मम्मी साहेब काही सुटणार नाहीत. बया, त्यांच्यामुळे मी तर गोतत नाही ना. सपना, काय ग, कसला विचार करतेस? सपना, तुला काही माहिती आहे का? मायानं खरंच असं काय केलंय का? मला नाही माहित कोण आहे त्यो. मी पहिल्यांदाच बघितले त्याला. घशाला कोरड पडली असेल ना. पाणी प्या, मग आठवेल सगळं. पाणी द्या ग. घ्या. आधी अपमान करायचा आणि मग पाहुणचार करायचा, ही कुठली पद्धत तुझी? पप्पा, तुमचा एवढा विश्वास नाही का मम्मीवर? मान्य आहे ती रागेट आहे, तापट आहे, पण तात्याच्या बायकोचं अपहरण करून तिला काय मिळणार आहे? सपना, काय विचारलं मी? तुला खरंच काही माहिती आहे का? मायाचा खरंच काही संबंध आहे का तात्याच्या बायकोच्या